नवापूर येथे कृषी विभागाच्या वतीने रानभाजी महोत्सवाचे आयोजन। पश्चिम घाटाच्या डोंगर रांगांमध्ये येणाऱ्या पावसाळी रानभाज्यांची ओळख व औषधी गुणधर्म याची माहिती व्हावी म्हणून कृषी विभागाचा उपक्रम। सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगांमध्ये वसलेला नवापूर तालुका आहे। सह्याद्री पर्वताच्या आरंभ बिंदूत नवापूर तालुका मोडला जातो। या भागात पावसाळ्यात अनेक औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या येत असतात। मात्र आजच्या आधुनिक काळात या रानभाज्यांची सर्वसामान्य नागरिकांना ओळख व्हावी आणि त्यांच्यातील औषधी गुणधर्म समजावेत म्हणून नवापूर कृषी विभागाच्या वतीने रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। रानभाजी महोत्सव 2024 तालुका कृषी अधिकारी नवापूर मार्फत आयोजित करण्यात आले होते। हा कार्यक्रम नवापूर तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता। या रानभाजी महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती बबिता गावित यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। या प्रसंगी तहसीलदार दत्तात्रय जाधव, गट विकास अधिकारी देवीदास देवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, कृषी अधिकारी रविशंकर पाडवी आदी उपस्थित होते। नवापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि तालुका प्रशासनाच्या वतीने पावसाळ्यात येणाऱ्या विविध कंदमुळे, रानभाज्या तसेच औषधी गुणधर्म असलेले वनस्पती यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते। तालुक्यातील 13 महिला बचत गटांनी या महोत्सवात सहभाग नोंदवला। या प्रदर्शनात एकूण 28 पेक्षा अधिक रानभाज्या ठेवण्यात आल्या होत्या। नागरिकांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती। आदिवासी महिला आणि प्रक्रिया उद्योग करणाऱ्या बचत गटाच्या वतीने या भाज्यांची रेसिपी तसेच उपयोगाची माहिती दिली जात होती। जिल्ह्यात कृषी विभागाच्या वतीने 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्टच्या दरम्यान रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवी यांच्या वतीने देण्यात आली आहे। रानभाजी महोत्सवाचं आयोजन केलं आहे आणि तालुक्यातील जे बचत गट आहे, महिला बचत गट आहे, पुरुष बचत गट आहे, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट यांना आपण या निमित्ताने या कार्यक्रमात सहभागी करून घेत असतो आणि त्यांच्याकडे उपलब्ध असलेले त्यांचे पदार्थ ते रानभाज्यांशी संबंधित असतील किंवा नुकतेच 2023 वर्ष जागतिक धनधान्य किंवा मिलेट डे म्हणून साजरी करण्यात आलं। तर त्या मिलेट थीमवर आधारित जर काही पदार्थ तयार केले असतील नागरिकांनी त्यांची विक्री आणि इथं या प्रदर्शना असलेल्या महोत्सवाची भेट देणारे जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्यासाठी आपण रानभाज्यांचा आस्वाद घेऊ शकते या प्रकारे आपण नियोजन केलं आहे। आणि यापूर्वी नितीन नांदेडे यांना सोबत होते आणि सन्माननीय मान्यवरांचे स्वागताचे कार्यक्रम त्यांनी पार पाडले। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।